एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल ती येडा माय तुम्हाला माफ करल, हे अतिशय चुकीचं आहे. ती येडा माय तुम्हाला कधी माफ करणार नाही, कारण की ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही. तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही आहेत. या जगामध्ये येडा माय न्याय खोट्याचा होतो, सजा मिळे खऱ्याला. न्याय खोट्याचा होतो, सजा मिळे खऱ्याला. खेळ हा कलियुगाचा येडा माय कसा दाविला तुम्हाला. खेळ हा कलियुगाचा आई कसा दाविला तुम्हाला. दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आबाजी पाटलांना गोरगरिबांची मदत केली, त्यांना अन्नदान केलं. एकाही लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही. म्हणून माझ्या येडा मायला त्यांची सेवा एवढी आवडली, म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली, त्यांना आशीर्वाद दिला. आणि आज त्या आबाजी पाटलांमुळं ती येडा माई येरमाळ्यामध्ये आली. आणि आज त्यांच्यामुळं या येडा माईची सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं. हेच आमच्यासाठी भरपूर आहे. आई राजा उदे उदे. चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला, पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं. सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले. आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा माईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली. आणि माझं गाराण ऐकून घेतलं. आणि आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गुळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी लाड. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या येडा माईनं. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या आईनं. पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे, म्हणून मी या आईला नको म्हणलो. जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडा माई. फक्त सुखा दुःखात तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. द्यायला देशील तू काचाचं घर, द्यायला देशील तू काचाचं घर, पण दगड मारणाराचा नको ग शेजार. द्यायला देशील तू काचाचं घर. आई साहेब, पहाटच्या पारी आई लाविला मी तुला कौल. माझ्या सुखी संसारात आई पडलं तुझं पाऊल. चरणी तुझ्या देह वाहिला माझ्या येरमाळ्याच्या येडा माईला. माझ्या येरमाळ्याच्या येडा माईला आई तुला कौला लावेला. माझ्या येरमाळ्याच्या येडा माईला. येडा माईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नावं ठेवली. या आईच्या सेवेमध्ये मला वेडं समजलं गेलं, पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही. माझ्या येडा माईची सेवा करत राहिलो. लोक फक्त नावं ठेवण्यासाठी असतात, आणि या माझ्या येडा माईला माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसा आहे. येडा माईचं लेकरू मी. या आईच्या शब्दाचं पालन करणं, येडा माईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आणि ज्या दिवशी या येडा माईचं नाव माझ्या ओठावर नसेल, तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आई राजा उदे उदे. येडा माय, पुढचा जन्म मला फुलाचा दे, आणि तेच फुल आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय, गळ्यात पडावं. हार बनून तुझ्या
पणाव वाईट मार्गाने चाललो होतो, या येडामाईनं मला चांगला मार्ग दाखवला. सारी दुनिया माझ्या विरोधात होती, या येडामाईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणणारी फक्त माझी येडामाईच होती.